मंद खोलीत लावलेल्या अगरबत्तीचा सुगंध तो सगळीकडे कसा पसरतो? हं. किंवा कपाटात ठेवलेली डांबर गोळी ती काही महिन्यांनी लहान का होते? हो, हे प्रश्न नेहमीच पडतात. आणि पावसाचं पाणी जमिनीवर पडल्यावर रस्ते आपोआप सुकतात. म्हणजे हे सगळं घडतं कसं? या साध्या वाटणाऱ्या घटनांमागे एक अख्खं विज्ञान दडलेलं आहे की नाही? अगदी. आणि हेच विज्ञान समजून घेण्यासाठी आज आपण इथे जमलो आहोत. आपल्याकडे काही माहिती आणि चित्र आहेत अच्छा. जी आपल्याला प्राचीन भारतीय महर्षी कणाद यांचा पीलव सिद्धांतापासून थेट पदार्थाच्या आधुनिक अवस्थांपर्यंत घेऊन जातील. वाव. म्हणजे आजच्या आपल्या या सखोल चर्चेचं ध्येय अगदी स्पष्ट आहे. आपल्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीत पदार्थाच्या लहानात लहान कणांमध्ये दडलेलं रहस्य उलगडणं. बरोबर. चला तर मग सुरुवात इतिहासापासून करूया. साधारणपणे इसवी सन पूर्व 6व्या शतकात गुजरातच्या प्रभास क्षेत्रात कणाद नावाचे एक महर्षी होऊन गेले. हो, त्यांचं मूळ नाव उलूक होतं असंही म्हणतात. हो. त्यांनी एक असा सिद्धांत मांडला ज्याने जगाच्या विचार करण्याच्या पद्धतीचा पाया घातला. हो, आणि त्या सिद्धांताचं महत्त्व आजच्या काळातही कमी झालेलं नाही. त्यांनी सांगितलं की प्रत्येक पदार्थ हा अतिसूक्ष्म अविभाज्य कणांनी बनलेला असतो. अविभाज्य. हो. आता विचार करा, त्या काळात कोणतीही आधुनिक उपकरणं नव्हती, मायक्रोस्कोप नव्हते. मग त्यांनी हा निष्कर्ष काढला कसा? हाच तर खरा प्रश्न आहे. ही केवळ एक घोषणा नव्हती, त्यामागे एक जबरदस्त तर्क होता, नाही का? अगदी बरोबर. कणाद यांची पद्धत आजच्या विज्ञानापेक्षा पूर्ण वेगळी होती. त्यांनी फक्त आणि फक्त तर्काच्या आधारावर हा सिद्धांत मांडला. म्हणजे प्रयोग वगैरे काही नाही? काही नाही. त्यांचा विचार असा होता की तुम्ही कोणत्याही गोष्टीचे तुकडे करत गेलात, समजा एक दगड घेतला आणि तो फोडत गेलात, तर शेवटी एक असा कण उरेल ज्याचे आणखी तुकडे करता येणार नाहीत. तोच पदार्थाचा अंतिम अविभाज्य कण. अच्छा. याच कणाला त्यांनी पीलव किंवा परमाणू असं नाव दिलं. ही वैज्ञानिक प्रयोगाऐवजी शुद्ध तर्कातून आलेली एक वैचारिक झेप होती. आणि म्हणूनच ती इतकी विलक्षण आहे. म्हणजे डोळ्यांना न दिसणाऱ्या गोष्टीचं अस्तित्व केवळ विचारशक्तीने सिद्ध केलं. कमाल आहे. हो. चला तर मग या पीलव म्हणजेच कणांच्या जगात थोडं आणखी आत शिरूया. हे कण इतके लहान असतात की ते आपल्याला दिसत नाहीत. हो, जसं की खिडकीतून येणाऱ्या उन्हाच्या कवडशात तरंगणारे धुळीचे कण. बरोबर. किंवा करवतीने लाकूड कापताना उडणारा भुसा. लाखो कण एकत्र आल्याशिवाय आपल्याला पदार्थाचं अस्तित्व जाणवत नाही. आणि इथेच एक मूलभूत पण थोडा गोंधळात टाकणारा प्रश्न येतो. कोणता? पदार्थ आणि वस्तू यात नेमका काय फरक आहे? आपण बोलताना हे शब्द सर्रास एकमेकांसाठी वापरतो. हो, खरंय. मी तर लाकूड या पदार्थालाही वस्तूच म्हणतो आणि लाकडी खुर्चीलाही वस्तूच म्हणतो. तर काय आहे हा फरक? पदार्थ म्हणजे मॅटर. ही ती मूळ गोष्ट आहे ज्यापासून वस्तू बनतात. जसं की लाकूड, लोखंड, पाणी, हवा. हे सगळे पदार्थ आहेत. हो. आणि जेव्हा आपण या पदार्थाला एक विशिष्ट आकार आणि रचना देतो, तेव्हा त्यापासून वस्तू म्हणजेच ऑब्जेक्ट बनते. अच्छा. म्हणजे पदार्थ हे ॲप बनवण्यासाठी वापरली जाणारी कोडिंग लँग्वेज आहे, तर वस्तू म्हणजे त्यापासून बनलेलं प्रत्यक्ष ॲप, असं काहीसं म्हणता येईल? अप्रतिम उदाहरण. अगदी तसंच. लोखंड हा पदार्थ आहे, पण त्यापासून बनवलेली सळई, साखळी किंवा किल्ली ह्या वेगवेगळ्या वस्तू आहेत. म्हणजे मूळ घटक तोच, पण स्वरूप वेगळं. अगदी. आणि हा पदार्थ आणि वस्तूमधला फरक मला वाटतं हा आपल्याला थेट पदार्थाच्या अवस्थांकडे घेऊन लागतो. कारण खुर्ची बनवणाऱ्या लाकडाचे कण आणि पाणी बनवणाऱ्या पाण्याचे कण वागतात कसे यावरच तर सगळं अवलंबून आहे. बरोबर. पदार्थाच्या या अवस्था म्हणजे त्यातील कणांच्या मांडणीचाच खेळ आहे. आपण स्थायू, द्रव आणि वायू या 3 मुख्य अवस्थांबद्दल बोलूया. ठीक आहे. तर सुरुवात स्थायूपासून करूया, म्हणजे सॉलिड. कशी असते यात कणांची रचना? स्थायू अवस्थेत कण एकमेकांच्या अत्यंत जवळ असतात आणि एका ठराविक शिस्तबद्ध मांडणीत असतात. म्हणजे एकदम पॅक्ड. हो. त्यांच्यामधलं आकर्षण बल म्हणजे एकमेकांना खेचण्याची शक्ती खूप जास्त असते. ते जणू काही एका अदृश्य स्प्रिंगने एकमेकांना घट्ट बांधलेले असतात. अच्छा. त्यामुळे ते आपली जागा सोडू शकत नाहीत, फक्त आपल्या जागेवर राहून किंचित हलू किंवा कंप पाहू शकतात. आणि म्हणूनच स्थायूंना एक निश्चित आकार आणि कठीणपणा असतो. दगड किंवा लोखंडाचा तुकडा आपोआप आकार बदलत नाही. बरोबर. पण एक प्रश्न आहे. आपण म्हणतो की लोखंडी तवा गरम केल्यावर तो थोडा प्रसरण पावतो, म्हणजे त्याचा आकार किंचित वाढतो. मग तेव्हा हे कण आपली जागा सोडतात का? छान प्रश्न आहे. नाही, ते जागा सोडत नाहीत. उष्णता मिळाल्यावर त्या कणांना ऊर्जा मिळते आणि ते आपल्या जागेवरच अधिक वेगाने कंप पाहू लागतात. अच्छा. या जास्त कंपनामुळे त्यांना थोडी जास्त जागा लागते
आणि म्हणून संपूर्ण वस्तूचा आकार किंचित वाढतो, पण त्यांची मूळची शिस्तबद्ध रचना तशीच राहते. म्हणजे तवा तवाच राहतो, तो वितळून द्रव बनत नाही. अगदी. समजलं. म्हणजे स्थायूमध्ये कण जागेवर थांबून शिस्तीत कवायत करणारी सैनिक आहेत. मग द्रव अवस्थेचं काय? त्यात हे सैनिक शिस्त मोडतात का? तुम्ही अगदी योग्य शब्द वापरलात. द्रव अवस्थेत कणांना थोडी जास्त ऊर्जा मिळालेली असते. त्यामुळे ते एकमेकांना धरून ठेवणारं आकर्षण बल थोडं कमी होतं. ते आता एका जागी बांधलेले नसतात, तर एकमेकांवरून सहज घसरू शकतात, सरकू शकतात. म्हणजे त्यांच्यातली शिस्त मोडते. हो, आणि एक प्रकारचा प्रवाहीपणा येतो. म्हणूनच पाणी किंवा दूध ज्या भांड्यात ओतलं जातं त्याचा आकार घेतं. पण इथेही एक शंका आहे. विचारा. पाणी आणि मध दोन्ही द्रव आहेत, पण मध पाण्यापेक्षा जास्त दाट किंवा चिकट का वाटतो? दोघांमधले कण तर एकमेकांवरून घसरत असतील ना? यामागे कणांमधील आकर्षणाची तीव्रता कारणीभूत आहे, ज्याला आपण विस्कॉसिटी किंवा स्निग्धता म्हणतो. विस्कॉसिटी. हो, मधाच्या कणांमधील आकर्षण बल पाण्याच्या कणांपेक्षा जास्त असतं. त्यामुळे ते एकमेकांवरून घसरताना जास्त विरोध करतात, एकमेकांना जास्त चिकटून राहतात. अच्छा, म्हणून मध हळू वाहतो आणि पाणी वेगाने. अगदी. दोन्ही द्रव असले तरी त्यांच्या प्रवाहीपणात फरक असतो. अरे वा, म्हणजे द्रवांमध्येही कणांच्या वागणुकीत इतकं वैविध्य आहे. आणि मग तिसरी अवस्था, वायू. इथे तर कणांचं पूर्ण स्वातंत्र्य असेल. अगदी. हे अगदी घरातल्या लहान मुलांसारखं आहे. जोपर्यंत त्यांना नियमांनी बांधून ठेवलंय म्हणजे स्थायू. हां. किंवा एका खोलीत खेळायला सांगितलंय म्हणजे द्रव, तोपर्यंत ठीक आहे. पण एकदा का घराचं दार उघडलं म्हणजे जास्त ऊर्जा मिळाली की ते थेट सैरावैरा धावत सुटतात. बरोबर. वायू अवस्थेत कण एकमेकांपासून खूप दूर जातात आणि प्रचंड वेगाने कुठल्याही दिशेने हालचाल करतात. त्यांच्यातील आकर्षण बल जवळजवळ काहीच नसतं. आणि म्हणूनच त्यांना जिथे जागा मिळेल तिथे ते पसरतात. यालाच प्रसरण म्हणतात. हो. म्हणजे आपल्याला रिकामी वाटणारी बाटली खरं तर हवेच्या वायुरूप कणांनी पूर्ण भरलेली असते. अगदी बरोबर. आणि गंमत म्हणजे या 3 अवस्थांच्या पलीकडेही एक अवस्था आहे. अजून एक? हो, ज्याला पदार्थाची चौथी अवस्था म्हणतात, प्लाझ्मा. प्लाझ्मा? हे तर मी फक्त विज्ञानाच्या पुस्तकात वाचले. ते नक्की काय असतं? जेव्हा तुम्ही वायूला प्रचंड ऊर्जा देता, जसं सूर्याच्या आत किंवा विजेच्या गडगडाटात होतं, तेव्हा त्या ऊर्जेमुळे वायूमधले कण फुटतात. त्यातील इलेक्ट्रॉन वेगळे होतात आणि धन आयन तयार होतात. हा आयन आणि इलेक्ट्रॉनचा एक प्रकारचा गरम सूप म्हणजे प्लाझ्मा. अरे वा, म्हणजे आपल्या ट्यूबलाईटमध्ये किंवा निऑन साईनबोर्डमध्ये दिसणारा प्रकाश हा प्लाझ्मा असतो. तोच प्लाझ्मा. विश्वातील 99% पदार्थ हा प्लाझ्मा अवस्थेत आहे. काय सांगताय? म्हणजे स्थायू, द्रव, वायू हा तर पृथ्वीवरचा खेळ आहे. विश्वाचा विचार केला तर प्लाझ्माच खरा राज आहे. खरे. हा मुद्दा खूपच रंजक आहे. मला वाटतं या सगळ्या माहितीच्या आधारावर आता आपण आपल्या सुरुवातीच्या कोड्यांकडे परत येऊ शकतो. नक्कीच. चला, एक एक करून सोडूया. पहिलं कोडं होतं अगरबत्तीचा सुगंध खोलीभर कसा पसरतो. आता हे खूप सोपं वाटतंय. हो, हे वायू अवस्थेच्या प्रसरण या गुणधर्माचं उत्तम उदाहरण आहे. जेव्हा अगरबत्ती जळते तेव्हा तिचा सुगंधित धूर तयार होतो. हे वायुरूप कण आहेत. बरोबर. ते खोलीतल्या हवेच्या आधीच वेगाने फिरणाऱ्या कणांमध्ये वेगाने मिसळतात आणि काही क्षणात संपूर्ण खोलीभर पोचतात. या प्रक्रियेला डिफ्युजन किंवा विसरण म्हणतात. आता दुसरं कोडं, कपाटात ठेवलेली डांबरगोळी काही महिन्यांनी लहान का होते? या प्रक्रियेला विज्ञानाच्या भाषेत संप्लवन किंवा सब्लिमेशन म्हणतात. सब्लिमेशन? हो, ही एक विशेष प्रक्रिया आहे ज्यात स्थायूरूप पदार्थ द्रव न होता थेट वायुरूपात बदलतो. थेट? मधली द्रवावस्था येतच नाही? येतच नाही. डांबरगोळीचे स्थायू कण हळूहळू थेट वायूमध्ये रूपांतरित होतात. हे वायुरूप कण कपड्यांमध्ये पसरतात आणि त्यामुळेच गोळीचा आकार लहान होत जातो. आणि कपड्यांना तो विशिष्ट वास लागतो. अगदी. अरे वा, म्हणजे डांबरगोळीचं वायूत रूपांतर होणं म्हणजे संप्लवन आणि रस्त्यावरचं पाणी नाहीसं होणं म्हणजे बाष्पीभवन. या दोन्ही प्रक्रिया दिसायला सारख्या वाटल्या तरी त्यांच्यात फरक आहे. हो, एकाचा स्रोत स्थायू आहे आणि दुसऱ्याचा द्रव. हा सूक्ष्म फरक महत्वाचा आहे. तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडलात. रस्त्यावरचं पाणी सुकणं हे बाष्पीभवन आहे. सूर्यप्रकाशामुळे किंवा हवेतील उष्णतेमुळे पाण्याची वाफ होते. म्हणजे द्रवरूप पाण्याचे कण ऊर्जा मिळून वायुरूप होतात. हो, आणि हवेत मिसळून जातात. त्यामुळे रस्ता सुकतो. दोन्ही प्रक्रिया वायुरूप कण तयार करतात,
पण सुरुवात वेगवेगळ्या अवस्थांपासून होते. आणि साखर पाण्यात विरघळण्याचं काय? तिथेही कणच काम करतात का? हो, तिथे एक वेगळा पण तितकाच रंजक नियम लागू होतो. आपण पाहिलं की द्रव अवस्थेत कणांमध्ये थोडी रिकामी जागा असते. जेव्हा आपण पाण्यात साखर टाकतो तेव्हा साखरेचे अतिसूक्ष्म कण फुटतात आणि पाण्याच्या कणांमधल्या या मोकळ्या जागेत जाऊन बसतात. जागा भरून काढतात. हो, ते जागा व्यापतात. त्यामुळे साखर दिसेनाशी होते, म्हणजेच विरघळते. म्हणजे हे सगळं त्या सूक्ष्म कणांच्या हालचाली आणि त्यांच्यातील जागेचाच खेळ आहे. बरोबर. आता मला सांगा, पदार्थांचे हे जे वेगवेगळे गुणधर्म आहेत, कठीणपणा, प्रवाहीपणा, पारदर्शकता, यांचा आपण आपल्या दैनंदिन जीवनात वस्तू बनवण्यासाठी कसा उपयोग करतो? आपण नकळतपणे रोजच याचा उपयोग करत असतो. वस्तू बनवण्यासाठी आपण नेहमी पदार्थांच्या गुणधर्मांचा विचार करतो. खिडकीसाठी आपण लाकडाऐवजी काच का निवडतो? कारण ती पारदर्शक आहे, तिच्यामधून प्रकाश आरपार जाऊ शकतो. अगदी. आणि सोन्याचे दागिनेच का बनवतात, लोखंडाचे का नाही बनवत? कारण ते महाग आहे म्हणून. महाग असणं हे एक कारण आहे, पण त्यामागचं वैज्ञानिक कारण म्हणजे सोन्याचा तन्यता आणि वर्धनीयता हा गुणधर्म. अच्छा. म्हणजे त्याला ठोकून त्यापासून पातळ पत्रे किंवा तारा बनवता येतात. ते सहज तुटत नाही, त्यामुळे त्याचे सुंदर आणि नाजूक डिझाईनचे दागिने बनवणं शक्य होतं. आणि लोखंड ठिसूळ असतं. हो, ते वाकवल्यावर तुटू शकतं. आणि फिल्टर पेपरचं उदाहरण घेऊया. तो पाणी स्वच्छ कसा करतो? कारण फिल्टर पेपर हा सछिद्र असतो, म्हणजे त्याच्या कणांमध्ये नैसर्गिकरित्याच खूप बारीक छिद्र असतात, जणू काही एक चाळणीच. अच्छा. ही छिद्र इतकी लहान असतात की त्यातून फक्त पाण्याचे कणच जाऊ शकतात आणि कचऱ्याचे मोठे कण वरचे अडकून राहतात. प्रत्येक वस्तू तिच्या कणांच्या विशिष्ट रचनेमुळेच उपयोगी ठरते. हे खरंच अविश्वसनीय आहे. आता एक थोडा विचार करायला लावणारा प्रश्न. काही जर तर परिस्थितींवर बोलूया. विचार करा, जर निसर्गात पाणी फक्त स्थायी रूपात, म्हणजे फक्त बर्फाच्या रूपातच सापडलं असतं, तर काय झालं असतं? तर पृथ्वीवरचं जीवन आज जसं आहे तसं नक्कीच नसतं. जलचरांचं जीवन तर जवळजवळ अशक्य झालं असतं. नद्या वाहिल्या नसत्या, पाऊस पडला नसता. वनस्पतींना पाणी मिळालं नसतं. हो, एका पदार्थाच्या एका अवस्थेवर आपलं संपूर्ण अस्तित्व अवलंबून आहे हे यातून कळतं. आणि अजून एक जर तर परिस्थिती, जर कणांमध्ये मोकळी जागा नसती तर जगात काहीच प्रवाही नसतं, पाणी वाहिलं नसतं, हवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेली नसती. श्वास घेणं शक्य झालं नसतं. इतकंच काय, आपल्याला हवेत चालणंही अशक्य झालं असतं. कारण आपण जेव्हा चालतो तेव्हा आपण हवेच्या कणांना बाजूला सारून पुढे जात असतो. खरंय. जर ती जागाच नसती तर आपण एका अदृश्य भिंतीला धडकत राहिलो असतो. या काल्पनिक प्रश्नांमधून या मूलभूत गुणधर्मांचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. खरंच, या सूक्ष्म कणांच्या जगात किती मोठी ताकद दडलेली आहे. तर आजच्या या सखोल चर्चेचा आढावा घेतला तर काही महत्त्वाचे मुद्दे समोर येत आहेत. हो, घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व पदार्थ हे महर्षी कणाद यांनी हजारो वर्षांपूर्वी सांगितल्याप्रमाणे पिलो म्हणजेच सूक्ष्म कणांपासून बनलेले आहेत. बरोबर. दुसरं म्हणजे पदार्थाच्या स्थायू, द्रव, वायू आणि अगदी प्लाझ्मा या अवस्था म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्या कणांच्या मांडणीचा आणि त्यांच्यातील ऊर्जेचाच खेळ आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पदार्थाची अवस्था बदलली, म्हणजे बर्फाचं पाणी झालं किंवा पाण्याची वाफ झाली तरी त्यातील मूळ कण बदलत नाहीत. हो, ते तेच राहतात, फक्त त्यांची रचना आणि एकमेकांपासूनचं अंतर बदलतं. हा केवळ भौतिक बदल आहे. याचा अर्थ असा की हजारो वर्षांपूर्वीचा प्राचीन भारतीय विचार आणि आजचं आधुनिक विज्ञान दोन्ही आपल्याला एकाच सत्याकडे घेऊन जातात. आपलं हे संपूर्ण जग, आपल्या सभोवतालची प्रत्येक वस्तू या सूक्ष्म कणांच्या एका अद्भुत आणि शिस्तबद्ध खेळाने बनलेली आहे. अगदी. आणि यावरच आधारित एक शेवटचा विचार. आपण पाहिलं की अवस्था बदलणं हा रासायनिक बदल नाही, तो केवळ भौतिक मांडणीतील बदल आहे. हो. यावर आधारित एक विचार करण्यासारखा मुद्दा असा आहे की आपण पाहिलं की पाण्याच्या कणांची मांडणी बदलल्याने बर्फ, पाणी आणि वाफ बनते. बरोबर. कण तोच राहतो पाण्याचा. बरोबर. पण विचार करा, जर आपण मूळ कणच बदलले तर काय होईल? म्हणजे पाण्याच्या कणांचीच तोडफोड केली तर? बरोबर. किंवा दोन वेगळ्या पदार्थांचे कण एकत्र आणून त्यांना जोडलं तर? तो क्षण असतो जेव्हा आपण भौतिकशास्त्राच्या सीमा ओलांडून रसायनशास्त्रात प्रवेश करतो. अच्छा. जिथे हेच मूलभूत कण एकत्र येऊन किंवा वेगळे होऊन
पूर्णपणे नवीन गुणधर्मांचे नवीन पदार्थ तयार करतात. जसं की हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र येऊन पाणी बनतं. अगदी. हायड्रोजनचे 2 कण आणि ऑक्सिजनचा 1 कण एकत्र आले की पाणी हा पूर्णपणे वेगळा पदार्थ तयार होतो. आज आपण कणांची मांडणी पाहिली, पण कणांची घडण बदलल्यावर काय चमत्कार घडतात यावर नक्कीच विचार करायला हवा.